Welcome you all in your favorite channel Let's Learn Simply. Today we are going to learn about conjunction. There are three types of conjunctions in English language: coordinating conjunction, subordinating conjunction, and correlative conjunction. Today we are going to learn about coordinating conjunctions. What is meant by coordinating conjunction and how to use them or how to identify them in a sentence. So let's start with our topic. What is meant by conjunction? A word which joins together two or more words, phrases, clauses or sentences is known as conjunction. म्हणजेच असा शब्द की जो काय करतोय दोन शब्दांना किंवा फ्रेजेसला, क्लॉजेसला किंवा सेंटेन्सेसला जॉईन करतोय त्याला आपण काय म्हणणार आहोत? कंजंक्शन म्हणणार आहोत. म्हणजेच दोन वाक्यांना, शब्दांना किंवा फ्रेजेसला जो जोडणारा शब्द आहे त्याला आपण कंजंक्शन असं म्हणणार आहोत. मग आता आपण या कंजंक्शनचे एक्झाम्पल बघूया एक्झॅक्टली काय आहे हे. फर्स्ट एक्झाम्पल, स्मिता अँड उज्ज्वला आर बेस्ट फ्रेंड्स. आता या वाक्यामध्ये आपण बघितलं की अँड हा जो शब्द आहे तो येलो कलरमध्ये दाखवला आहे. मग का असं आहे? कारण तो शब्द काय करतोय? स्मिता आणि उज्ज्वला या दोन शब्दांना, या दोन नामांना जोडण्याचं काम करतोय आणि त्यामुळे आपल्याला वाक्याचा अर्थ लागतो. स्मिता अँड उज्ज्वला आर बेस्ट फ्रेंड्स म्हणजे त्या दोघींना, त्या दोन नावांना जोडण्याचं काम कोणता शब्द करतोय? अँड. आणि म्हणूनच हा अँड जो आहे, हा अँड शब्द जो आहे तो काय आहे? आपला कंजंक्शन आहे. नेक्स्ट सेंटेन्स, यू कॅन हॅव टी ऑर कॉफी. तू चहा किंवा कॉफी घेऊ शकतोस म्हणजे दोनपैकी एक. म्हणजेच इथेही काय झालं आहे? टी आणि कॉफीला जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलं आहे? ऑर या शब्दाने केलेलं आहे आणि म्हणूनच हा जो ऑर शब्द आहे तो काय आहे? आपला कंजंक्शन आहे. थर्ड एक्झाम्पल, शी इज इल बट शी इज चिअरफुल. म्हणजेच ती आजारी आहे पण ती काय आहे? उत्साही दिसत आहे. मग इथेही दोन वाक्य आहेत, शी इज इल अँड शी इज चिअरफुल. या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलेलं आहे? बट या शब्दाने केलेलं आहे आणि म्हणूनच हा बट जो शब्द आहे तो काय आहे? आपला कंजंक्शन आहे. देर आर थ्री टाइप्स ऑफ कंजंक्शन्स: कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, subordinating conjunction and correlative conjunction. So we will start with coordinating conjunction. A conjunction that joins sentences or phrases of similar nature. म्हणजेच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहे की तो असा शब्द असणार आहे की जो काय करतोय? दोन वाक्यांना किंवा फ्रेजेसला जोडतो. पण कोणते वाक्य? सिमिलर नेचर असणारे म्हणजे सारखे असणारे, ज्यांचा अर्थ सारखा असणार आहे अशा वाक्यांना जोडण्याचं काम करणारा जो शब्द असणार आहे तो कोणता असणार आहे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग ते कोणते कोणते आहेत? फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट आणि सो. तर हे जे आहेत हे सगळे काय आहेत? आपले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. मग आता यांना लक्षात कसं ठेवायचं आहे? एक छोटीशी ट्रिक आहे. दे आर इझी टू रिमेंबर विथ द ॲक्रोनिम फॅन बॉईज. मग आता आपण फॅन बॉईज हे जर ॲक्रोनिम तयार केलं तर आपल्याला सहज ते लक्षात राहणार आहे. मग आपण पुढे बघूया. इथे बघा एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये फॅन बॉईज लिहिलेलं आहे आणि पुढे लॉंग फॉर्म लिहिलेला आहे. एफ फॉर फॉर, ए फॉर अँड, एन फॉर नॉर, बी फॉर बट, ओ फॉर ऑर, वाय फॉर येट आणि एस फॉर सो. तर हे आहेत आपले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता आपण सर्व जे आपले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत ते कशासाठी आणि का वापरतात ते बघूया. पहिलं जे आहे ते फॉर, टू एक्सप्लेन रिझन ऑर पर्पज. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचं कारण सांगायचं असेल तर आपण काय वापरणार आहोत? फॉर वापरणार आहोत. मग विथ एक्झाम्पल बघूया. आय गो टू स्कूल फॉर आय लव्ह स्टडी. आता इथे दोन वाक्य आहेत छोटी छोटी, पण त्यात काय आहे? एक गोष्ट घडती आहे आणि त्याचं काहीतरी कारण आहे. मग आता मी शाळेत जातो आहे. का जातो आहे मी शाळेत? कारण मला स्टडी आवडतो, मला अभ्यास करायला आवडतं म्हणून मी शाळेत जात आहे आणि म्हणून इथे फॉर हे वापरलेलं आहे. रिझन दिलेलं आहे शाळेत जाण्याचं. सेकंड नंबर, राहुल ड्रँक सम वॉटर
फॉर ही वॉज थर्स्टी. आता राहुलने थोडं पाणी पिलं. का पिलं? कारण त्याला तहान लागली होती. मग आता इथेही कारण सांगायचं आहे म्हणून फॉर हे कंजंक्शन यूज केलेलं आहे. 3rd नंबरचं सेंटेन्स बघूया. ही वेंट टू डॉक्टर फॉर ही वॉज सिक. तो डॉक्टरकडे गेला. का गेला? कारण तो आजारी होता. मग इथेही काय केलं आहे त्यांनी? कारण दिलेलं आहे. मग या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येतं की कोणती तरी एक घटना घडती आहे आणि त्याला काहीतरी कारण आहे आणि मग ते कारण सांगण्यासाठी आपण फॉर हे कंजंक्शन यूज केलेलं आहे. सेकंड जे आहे ते आहे अँड. मग आता अँड कधी यूज करतात ते आपण बघूया. ॲड्स वन थिंग टू अनादर. म्हणजेच दोन गोष्टींना जेव्हा जॉईन करायचं असेल, त्या एकत्र आहेत हे दाखवायचं असेल, तेव्हा आपण काय वापरणार आहोत? अँड हे वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघूया. अद्वैत अँड यश आर ब्रदर्स. आता या सेंटेन्समध्ये काय केलं आहे? 2 नावं दिलेली आहेत. मुलांची नावं आहेत अद्वैत आणि यश. मग वाक्य काय दिले आपल्याला? अद्वैत अँड यश आर ब्रदर्स. मग हे 2 आहेत, एकापेक्षा जास्त आहे आणि त्यांना जोडण्याचं काम अँड हा शब्द करत आहे आणि म्हणून हे आपलं अँड जे आहे ते काय आहे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. आय लाईक फुटबॉल अँड आय लाईक हॉकी. आता इथेही काय केलं आहे? 2 गोष्टी दिलेल्या आहेत. 2 सेंटेन्स आहेत छोटे छोटे. आय लाईक फुटबॉल, आय लाईक हॉकी. पण या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम एक शब्द करत आहे. तो शब्द आहे अँड आणि तोच काय आहे? आपला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. 3rd नंबरचं एक्झाम्पल बघूया. मंगल लाईक्स सिंगिंग अँड डान्सिंग. आता मंगलला काय काय आवडते हे सांगितलेलं आहे, पण त्यात 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, सिंगिंग आणि डान्सिंग. 2 गोष्टी आहेत त्या जोडण्याचं काम एक शब्द करतो आहे आणि तो शब्द आहे अँड आणि ते आहे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. नेक्स्ट आहे नॉर. मग आता नॉर केव्हा वापरतात आपण बघूया. फॉर 2 नॉन कॉन्ट्रास्टिंग निगेटिव्ह टर्म्स. म्हणजेच काय आहे? 2 नॉन कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय? विरोधी नसणाऱ्या, विरोधाभास नसणाऱ्या 2 गोष्टी, एकमेकांना ज्या अपोजिट नाही आहेत, विरोधी नाही आहेत, अशा 2 गोष्टी, परंतु त्या काय आहेत? निगेटिव्ह आहेत. म्हणजेच काय आहेत? नकारात्मक आहेत. अशा 2 गोष्टींना जोडण्याचं काम जो शब्द करतो तो आहे नॉर. विथ एक्झाम्पल बघूया. काव्या डझंट लाईक मँगोज नॉर डज शी लाईक ॲपल्स. मग आता इथे काय दिलं आहे? काव्य जी आहे तिला काय आंबे आवडत नाही, आंबा आवडत नाही. तसंच तिला अजून काय आवडत नाही? ॲपलसुद्धा आवडत नाही. आता हे वाक्य जे आहे हे यात 2 वाक्य दिलेली आहेत. कोणतं आहे? काव्या डझंट लाईक मँगोज नॉर डज शी लाईक ॲपल्स. म्हणजे आता ह्या दोन्ही वाक्यामध्ये हे एकमेकांना विरोधी नाही आहेत, पण दोन्ही वाक्य काय आहेत? नकारार्थी आहेत. मग आता तिला आंबाही आवडत नाही आणि तिला ॲपलही आवडत नाही. मग हे सांगायचं आहे म्हणून आपण इथे काय केलं आहे? 2 वाक्यांच्या मध्ये नॉर हा शब्द वापरलेला आहे आणि आपला हा नॉर शब्द काय आहे? आपला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. 2 विरोधी नसणारे परंतु निगेटिव्ह असणाऱ्या टर्म्स किंवा वाक्य, शब्द जेव्हा असतील, शब्द नाही म्हणू शकणार, फ्रेजेस किंवा क्लॉजेस जेव्हा असतील तेव्हा आपण काय वापरणार आहोत? नॉर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरणार आहोत. सेकंड एक्झाम्पल. नायदर महेश नॉर अमित कुड हॅव डन दिस. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे? 2 मुलांची नावं दिलेली आहेत आणि वाक्य दिलेलं आहे. नायदर महेश नॉर अमित कुड हॅव डन दिस. म्हणजे हे जे काही काम आहे, ही जी गोष्ट झाली आहे ती महेशनेही केलेली नाही आहे आणि अमितनेही केलेली नाही. ते एकमेकांच्या विरोधी आहेत का? नाही. परंतु दोन्ही काय आहे? निगेटिव्ह आहे. का? महेशनेही ते काम केलेलं नाही आणि अमितनेही ते केलेलं नाही. म्हणून ह्या 2 गोष्टींना जोडण्यासाठी आपण काय यूज केलेलं आहे? नॉर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केलेलं आहे. नेक्स्ट आहे बट. मग बट केव्हा वापरतात बघू. शोज कॉन्ट्रास्ट. मग बट कधी वापरायचं आहे आपल्याला? जेव्हा आपल्याला विरोधाभास दाखवायचा असेल, 2 वाक्यांमधला, 2 फ्रेजेसमधला किंवा 2 क्लॉजेसमधला विरोधाभास जेव्हा दाखवायचा असेल, ते एकमेकांच्या विरोधी आहे, अपोजिट आहे, हे जेव्हा दाखवायचं असेल तेव्हा आपण काय वापरणार आहोत? बट हे वापरणार आहोत. विथ एक्झाम्पल बघूया. आय ईट एग बट आय नेव्हर ईट चिकन. मी एग खातो म्हणजे मी अंड खाते किंवा खातो, पण मी चिकन कधीही खाल्लेलं
नाही. समजलं? म्हणजे हे दोन गोष्टी विरोधी आहेत. एगही नॉनव्हेज आहे आणि चिकनही नॉनव्हेज आहे, परंतु तरीही मी एग खातो पण मी चिकन खात नाही. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. दे रश टू द रेल्वे स्टेशन बट दे वेअर लेट. मग आता इथे काय सांगितले, दोन वाक्य दिलेली आहेत. दे रश टू द रेल्वे स्टेशन, ते रेल्वे स्टेशनकडे गेले घाईघाईने. बट दे वेअर लेट, पण ते लेट झाले. मग आता हे दोन वाक्य विरोधी आहेत. ते स्टेशनपर्यंत गेले परंतु काय झालंय, ते लेट झाले. दोन विरोधी वाक्य आहेत आणि ते दाखवण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केलेलं आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे ऑर. ऑर केव्हा वापरतात? यूज टू सजेस्ट अँड ऑप्शन. जेव्हा आपल्याला एखादं ऑप्शन द्यायचं असेल तेव्हा आपण काय करतो, ऑर हे कंजंक्शन यूज करतो. विथ एक्झाम्पल बघूया. यू कॅन हॅव टी ऑर कॉफी. तू एकतर चहा घेऊ शकतो किंवा कॉफी घेऊ शकतो. आता इथे काय केलं आहे, समोरच्या व्यक्तीला ऑप्शन दिलेला आहे. एकतर तू चहा घेऊ शकतो किंवा कॉफी घेऊ शकतो. मग हे दोन जे ऑप्शन आहे, चहा आणि कॉफी, यामध्ये आपण काय केलं आहे, ऑर वापरलेलं आहे. का? कारण हे घे किंवा हे घे, दोनपैकी एक कोणतंही अवेलेबल आहे. सेकंड सेंटेन्स, यू मे गो ऑर स्टे. आता इथेही एकतर तू जाऊ शकतो किंवा थांबू शकतो. दोन ऑप्शन आहेत आणि ते जोडण्याचं काम ऑर हा शब्द करत आहे. आणि हा आपला ऑर जो शब्द आहे तो काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे येट. येट कधी वापरतात, जेव्हा कॉन्ट्रास्ट असेल, म्हणजेच विरोधी गोष्टी असतील, त्या एकत्र आहेत हे दाखवायचं असेल किंवा त्यांचा काहीतरी संबंध आहे हे दाखवायचं असेल, तेव्हा आपण काय येट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरणार आहोत. विथ एक्झाम्पल बघूया. शी वॉज ब्लाइंड येट ही मॅरिड हर. आता या वाक्यामध्ये दोन छोटी छोटी वाक्य आहेत. एक काय आहे, शी वॉज ब्लाइंड, ती आंधळी होती. ही मॅरिड हर, त्याने तिच्याशी लग्न केले. दोन विरोधी गोष्टी आहेत पण त्यांचा संबंध आहे म्हणून ते दाखवण्यासाठी येट हा शब्द इथे वापरलेला आहे आणि ते आहे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ती आंधळी होती तरीही त्याने तिच्याशी लग्न केलेलं आहे. म्हणजे ती आंधळी होती, त्याला माहीत होतं, तरीही हा जो संबंध आहे दोन गोष्टींमधला तो दाखवण्यासाठी इथे येट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केलेलं आहे. इट वॉज रेनिंग येट वी वर प्लेइंग इन गार्डन. आता या वाक्यामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहेत, दोन वाक्य आहेत. इट वॉज रेनिंग म्हणजे पाऊस पडत होता. वी वेअर प्लेइंग इन गार्डन, आम्ही गार्डनमध्ये खेळत होतो. दोन विरोधी गोष्टी आहे. शक्यतो पाऊस पडत असेल तेव्हा कोणीही घराच्या बाहेर जात नाही, पण इथे काय सांगितलं की आम्ही खेळत होतो. म्हणजे दोन विरोधी गोष्टी आहेत आणि त्या दाखवण्यासाठी, त्यांचा संबंध दाखवण्यासाठी येट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केलेलं आहे. म्हणजेच मग काय सांगितलं त्यांनी इथे, इट वॉज रेनिंग येट वी वे प्लेइंग इन गार्डन. पाऊस पडत होता तरीही आम्ही गार्डनमध्ये खेळत होतो. मग अशा प्रकारे दोन विरोधी गोष्टींचा संबंध दर्शवण्यासाठी, त्या एक आहेत हे दर्शवण्यासाठी येट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलं जातं. नेक्स्ट जे आहे ते आहे सो. मग सो केव्हा वापरायचं आपण बघूया. फॉर शोईंग द कॉन्सिक्वेन्स ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचा परिणाम दाखवण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, सो हे कंजंक्शन वापरणार आहोत. विथ एक्झाम्पल बघूया. ही हॅज बीन वर्किंग हार्ड सो ही विल पास. आता इथे काय केलं आहे, दोन वाक्य आहेत परंतु या दोन वाक्यांमध्ये एक गोष्ट घडती आहे आणि त्याचा काहीतरी परिणाम होणार आहे किंवा झालेला आहे आणि त्या दोघांचा संबंध दाखवण्यासाठी, ते एक आहेत हे दाखवण्यासाठी आपण एक कंजंक्शन यूज केलेलं आहे आणि ते कंजंक्शन आहे सो. मग ही वॉज वर्किंग हार्ड, तो कठीण परिश्रम करत आहे. सो ही विल पास म्हणजे त्याचा परिणाम काय होणार आहे की तो पास होणार आहे. म्हणून सो हे कधी वापरतात, कोणत्याही गोष्टीचा परिणाम दर्शवण्यासाठी. सेकंड सेंटेन्स, शी वॉज सिक सो शी कुडंट अटेंड द स्कूल. ती आजारी होती आणि त्याचाच परिणाम असा झाला की ती शाळेत येऊ शकली नाही. म्हणून इथे सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केलेलं आहे. मग अशा प्रकारे आपण आपले जे फॅन बॉईज म्हणजेच फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट आणि सो हे कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण
सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते कोणते आहेत आणि ते केव्हा केव्हा वापरायचे, कुठे कुठे वापरायचे, किंवा वाक्यातलं जे कंजंक्शन आहे दिलेलं ते कसं ओळखायचं हे आपण शिकणार आहोत. Thank you for watching the video. I hope you understand the topic. If you have any doubt, you can ask me in comment box. If you are new here, don't forget to subscribe the channel. Press the bell icon and get the notification of new videos. Do not forget to share the videos with students. Thank you.